हाय फ्रेंड, स्वागत आहे आपले ब्रिलियंट अकॅडमी या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजपासून आपण स्कॉलरशिप इयत्ता 4ची न्यू सिरीज सुरू करत आहोत। पण त्याआधी आपण परीक्षेचे स्वरूप समजून घेणार आहोत आणि मग नेक्स्ट व्हिडिओपासून आपण आपले जे काही अभ्यासाचे व्हिडिओ आहे ते असणार आहेत। तर आता परीक्षेचे स्वरूप समजून घेताना सर्वप्रथम आपल्याला एक लक्षात घ्यायचं की स्कॉलरशिपला आपल्याला 2 पेपर असणार आहेत। तर पेपर 1 मध्ये आता एक पहिला विषय असतो तो की प्रथम भाषेचा। आता त्यात मराठी किंवा इंग्रजी कसं, तर जर आपण मराठी मीडियमचे आहोत तर आपल्याला मराठी ही आपली प्रथम भाषा असेल आणि आपण इंग्रजी मीडियमचे आहोत तर आपल्याला इंग्रजी ही आपली प्रथम भाषा असेल। ओके, हे समजून घ्या। त्याच्यानंतर या भाषा विषयाचे आपले प्रश्न असणारे 25 आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे आपले टोटल गुण होणारे 50। ओके, आणि त्याच्यानंतर गणिताचा पेपर असणार आहे। आता गणित पेपरचे 50 प्रश्न असणार आहे आणि तसंच की प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजे आपले गुण होणारे 100। आता हे सगळं सोडवायला तुम्हाला वेळ असणार आहे 1 तास 30 मिनिट म्हणजे 1.5 तासाचा वेळ आहे। आणि आता बघा, एकूण प्रश्न किती झाले आपले 75 आणि आपल्याला टोटल मार्क्स किती झाले याचे 150। ओके, हा झाला आपला पहिला पेपर संदर्भात। आता बघूया आपला दुसरा पेपर। ओके, आता दुसरा पेपर हा असतो आपला तृतीय भाषेचा। आता तृतीय भाषा म्हणजे कोणती, तर आता बघा, मराठी मीडियमचे जे विद्यार्थी असतात त्यांची तृतीय भाषा इंग्रजी आणि जे की इंग्रजी मीडियमचे विद्यार्थी त्यांची तृतीय भाषा मराठी। बघा, अल्टर होत असतं ते। ओके, आता याचे पण जे तृतीय भाषेचे, आता मराठी मीडियमचा विचार केला तर इंग्रजी या विषयाचे किती प्रश्न, तर 25 प्रश्न। तसंच प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे झाले आपले 50 गुणांचे भाषा। आता दुसरं आहे याच्यातच विषय बुद्धिमत्ता चाचणी। बुद्धिमत्ता चाचणीचे झाले 50 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजेच आपले गुण झाले 100 हे बुद्धिमत्ता चाचणीसाठी। तर सेम याच्यासारखंच का वेळ तुम्हाला 1 तास 30 मिनिटाची असणार आहे सोडवायला। एकूण प्रश्न आले आपले 75 आणि त्याला गुण आले 150 म्हणजे दोघं पेपर मिळून आपल्याला 300 गुणांचे हे पेपर असणार आहे। ओके, आणि आता बघा, सगळ्यात महत्त्वाची एक टीप आहे का 4 पर्यायांपैकी एकच पर्याय बरोबर असेल, बरं काय, हे लक्षात असू द्या। म्हणजे आपला पर्यायी स्वरूपाचाच हा पेपर असणार आहे आणि 4 पर्यायांपैकी एक पर्याय आपला जो योग्य असतो आपण त्याला टिक करतो किंवा गोल भरतो। ओके, तर हे झालं आपलं परीक्षेचं स्वरूप। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत। तर अशाच स्कॉलरशिपच्या अभ्यासक्रमासाठी तुम्ही आपल्या ब्रिलियंट अकॅडमी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।